नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला या ठिकाणी फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्यामध्ये आपण पार्टनरशिप फर्मची डेफिनेशन, मीनिंग, फीचर्स अभ्यासले, पार्टनरशिप डीड अभ्यासली. त्यानंतर मेथड्स ऑफ कॅपिटल, त्यामध्ये फिक्स कॅपिटल अँड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल या दोन मेथड अभ्यासल्या. आता आपल्याला या फिक्स कॅपिटल आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटलचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर हा प्रॉब्लेम तुमच्याच टेक्स्टबुकमधला फर्स्ट प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी सुरुवातीला दोन्ही मेथडनी हा प्रॉब्लेम दिलेला आहे आणि सुरुवातीला तुम्हाला कोणते अकाउंट तयार करायचे ते एकदा समजून घ्या. ही तुमची या ठिकाणी फिक्स्ड मेथड आहे, लक्षात घ्या. यामध्ये लक्षात येईल तुमच्या, ही तुमची फिक्स मेथड आहे आणि या फिक्स मेथडमध्ये तुम्हाला सुरुवातीला बघा, अंडर फिक्स्ड मेथडमध्ये पहिलं अकाउंट जे तयार करायचं आहे ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचे. त्यामध्ये पर्टिक्युलर्स अमय रुपीज, आशिष रुपीज हे डेबिट साईडचं कॉलम झालं आणि क्रेडिटला पर्टिक्युलर्स अमय रुपीज, आशिष रुपीज. या पद्धतीने अमाऊंटचे प्रत्येकी 2-2 कॉलम, प्रत्येक पार्टनरला अमयला एक आणि आशिषला एक. हे झालं तुमचं फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि त्यामध्येच तुम्हाला सेकंड अकाउंट तयार करायचं आहे, पार्टनर्स करंट अकाउंट. आता हे पार्टनर करंट अकाउंट तयार करत असताना ते पण सेमच तयार करायचं आहे. त्यामध्ये पर्टिक्युलर्स अमय अमाऊंट रुपीज, आशिष अमाऊंट रुपीज ही झाली डेबिट साईड. क्रेडिटला पर्टिक्युलर्स अमय अमाऊंट रुपीज, आशिष अमाऊंट रुपीज ही झाली क्रेडिट साईड. म्हणजे आपल्याला फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट तयार करावे लागतात. पहिला अकाउंट आहे पार्टनर कॅपिटल आणि दुसरा अकाउंट आहे पार्टनर्स करंट अकाउंट. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल फिक्स राहणार आहे. मग ज्या काय ॲडजस्टमेंट आहेत त्या सर्व ॲडजस्टमेंट आपल्याला पार्टनर करंट अकाउंटवरती करायच्या आहेत. ही झाली पहिली मेथड, फिक्स कॅपिटल मेथड. आणि सेकंड मेथड आहे ती पण आपण समजून घेऊ. सेकंड मेथड आहे तुमची फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. या फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल बदलतं. चेंज ऑफ कॅपिटल एव्हरी इयर, एव्हरी मंथ, एव्हरी क्वार्टर. मग या फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये फक्त एकच अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे, ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सर्व ॲडजस्टमेंट आपण पार्टनर कॅपिटल अकाउंटवरतीच करणार आहोत. त्यामुळं एकच अकाउंट ओपन फ्रॉम फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. त्यामध्ये बघा पर्टिक्युलर्स अमय अमाऊंट रुपीज, आशिष अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स अमय अमाऊंट रुपीज, आशिष अमाऊंट रुपीज. डेबिट आणि क्रेडिटला सेम कॉलम आपल्याला तयार करायचे आहेत. हा प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधला पहिलाच प्रॉब्लेम आहे. फक्त प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या, त्याचं पोस्टिंग व्यवस्थित समजून घ्या आणि काही अडचणी असतील तर त्याही तुम्ही लेक्चर झाल्यानंतर विचारा किंवा ग्रुपवरती विचारा. ठीक आहे. बघा, आता सुरुवातीला या ठिकाणी आपण प्रॉब्लेम व्यवस्थित बघणार आहे. बघा, मी प्रॉब्लेम वाचतो. प्रॉब्लेम नंबर 1, मिस्टर अमय अँड मिस्टर आशिष आर partners in a partnership firm as Messrs. Ram Enterprises, sharing profit and loss in the ratio 3:2. म्हणजे रेशो आहे 3:2. लक्षात घ्या, 3 आणि 2 5 लक्षात घ्या. म्हणजे 3/5 2/5 रेशो 3:2 आहे. ठीक आहे, समजून घ्या.
प्रॉफिटचा रेशो ऑन 1 एप्रिल 2018 their capital balance were Amay rupees 1 lakh and आशिष रुपीज 15,000. अमयचं कॅपिटल 1 लाख आहे, आशिषचं कॅपिटल 50,000 आहे. हे समजून घ्या व्यवस्थित. हे कॅपिटल आपण पार्टनरच्या क्रेडिटला राईट डाऊन करणार आहोत बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किंवा बाय कॅश. देअर ड्रॉइंग अमय रुपीज 20,000 अँड आशिष रुपीज 25,000. ड्रॉइंग आपण पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आणि किंवा करंट अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. करंटच्या डेबिटला किंवा पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. ॲज पर पार्टनरशिप डीड 10% पर ॲनम इंटरेस्ट इज अलाउड ऑन कॅपिटल. पार्टनरने कॅपिटल अमयने 1 लाख आणलेलं आहे, आशिषने 50,000 रुपये आणलेले आहे, त्याच्यावरती 10% इंटरेस्ट चार्ज करायचे. मग हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण पार्टनर करंटच्या क्रेडिटला पहिल्या मेथडमध्ये आणि दुसऱ्या मेथडमध्ये कॅपिटलच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. कॅपिटल क्रेडिटला येतं, मग त्याचं इंटरेस्टसुद्धा क्रेडिट साईडलाच आपण या ठिकाणी लिहिणार आहोत, राईट डाऊन करणार आहे. अँड 12% पर ॲनम इंटरेस्ट इज चार्जड ऑन ड्रॉइंग. म्हणजे ड्रॉइंग आपण डेबिटला लिहितो, त्याचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगसुद्धा डेबिटलाच लिहायचं आहे. त्यांनी जेवढं ड्रॉइंग आपल्याला दिलेलं आहे 20,000 आणि 25,000 त्यावरती 12% आपल्याला इंटरेस्ट चार्ज करायचं आहे आणि ते डेबिटलाच लिहायचं आहे. अमय गेट सॅलरी रुपीज 3,000 PM. PM म्हणजे पर मंथ. अमयला सॅलरी द्यायची आहे 3,000 रुपये. मग 3,000 गुणिले 12 12 36 36,000 सॅलरी गेट टू द अमय. ही सॅलरी पार्टनरच्या क्रेडिट साईडला, पार्टनर कॅपिटलच्या किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण बाय सॅलरी 36,000 लिहिणार आहोत. अँड आशिष इज एंटायटल टू गेट कमिशन ॲट 5% ऑन नेट सेल विच इज रुपीज 4 lakh. आशिषला 5% कमिशन द्यायचं आहे, ते सेलवरती द्यायचं आहे. मग तो सेल आपल्याला दिलेला आहे 4 लाख. आता हा 4 लाख सेल त्याच्यावरती 5% आपल्याला काढायचं आहे. लास्टचा 10 तुम्ही हाईड करा आणि ही अमाऊंट जी आहे ती 10% राहिली आहे. 10%ला 40,000 तर 5%ला 20,000 येते, 20,000. म्हणजे हे कमिशन आपण या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. लक्षात घ्या, 20,000 आशिषच्या कॉलमला 20,000 कमिशन लिहिणार आहोत आणि अमयला सॅलरी लिहिणार आहोत क्रेडिट साईडला. पार्टनर कॅपिटलच्या पार्टनर करंटच्या क्रेडिटला लिहायचं आहे कमिशन. लास्ट पॉईंट बघा. द डिवायजेबल प्रॉफिट इज रुपीज 19,000. 90,000 रुपये आपल्याला प्रॉफिट झालेला आहे, तो आपल्याला या 3/2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तर इथं आपण बघितलं की हा 90,000 अगोदर प्रॉफिट आपण पार्टनर करंटच्या क्रेडिटला किंवा पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. म्हणजे प्रॉफिट हा पार्टनर कॅपिटल पार्टनर करंटच्या क्रेडिटला लिहितो आपण. मग 90,000 अपॉन 5 5 आहे, 3 अधिक 2 5 आहे. मग 90,000 भागिले 5 मग त्याचा येतो आहे 16 पंचे 90,
16,000 गुणिले 3 येणार आहे आणि 16,000 गुणिले 2 येणार आहे. 48,000 आणि 32,000 प्रॉफिट आपल्याला डिस्ट्रीब्यूट होतो आहे बघा. 16×3 = 48 आणि 16×2 = 32. 48,000 आणि 32,000 रुपये हा प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. तर या पद्धतीने आपण प्रॉब्लेम बघितला. आता खाली काय सांगितलं ते महत्त्वाचं लक्षात घ्या की प्रिपेयर म्हणजे तयार करा. लक्षात घ्या कोणते अकाउंट प्रिपेयर तयार करायचे. प्रिपेयर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स अंडर बघा पार्टनर कॅपिटल अकाउंट अंडर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथड. एक फर्स्ट दिलेलं आहे फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटनुसार हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. अँड सेकंड दिलं आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार सुद्धा हाच प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येतो. अगोदर आपण फिक्स कॅपिटल मेथडनुसार हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे आणि नंतर मग फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार हाच प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहे. बघा आता या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला फिक्स्ड कॅपिटल मेथड अगोदर एवढंच पॉईंट आपण बघू व्यवस्थित समजून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. टायटल बघा इन द बुक्स ऑफ मेसर्स राम एंटरप्राइजेस. राम एंटरप्राइजेस वरती टायटल फर्मचं नाव येणार आहे. फर्स्ट आहे बघा अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथडनुसार हा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला 2 अकाउंट तयार करायचे आहेत. प्रिपेयर यू हॅव 2 अकाउंट. फर्स्ट अकाउंट इज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड देन सेकंड अकाउंट इज पार्टनर्स करंट अकाउंट. यू हॅव ओपन युअर नोटबुक. हे अकाउंट तयार केल्यानंतर एक एक पॉईंट मी व्यवस्थित वाचतोय कसा ट्रान्सफर करतोय ते लक्ष द्या. पोस्टिंग कसं करतोय ते सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. आता परत एकदा प्रॉब्लेम आपण बघू. मिस्टर अमय अँड आशिष आर पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म ॲज मेसर्स राम एंटरप्राइजेस शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस रेशो 3:2 3:2 respectively. On 1st April 2018 their capital balance इथून लक्षात द्या their capital balance were Amay rupees 1 lakh and Ashish rupees 50,000. अमयचं 1 लाख कॅपिटल आहे, आशिषचं 50,000 रुपये कॅपिटल आहे. हे कॅपिटल आपण पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करणार आहे. बघा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला व्यवस्थित लक्ष द्या. पार्टनर्स कॅपिटलच्या इथं क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन अमय 1 लाख आशिष 50,000. आणि ही मेथड फिक्स्ड कॅपिटल आहे त्यामुळं लगे हे अकाउंट क्लोज करून टाका. ह्याच्यात बदल होणार नाही. कॅपिटल फिक्सच राहणार आहे नावाप्रमाणे. फिक्स्ड कॅपिटल मेथड. मग लगे क्रेडिटची टोटल अमयची 1 लाख, आशिषची 50,000. अमयची 1 लाख डेबिटला घ्या, आशिषची पण 50,000 डेबिटला घ्या. वरती काही फरक नाही, डिफरन्स नाही. तीच अमाऊंट वरती लिहा, तीच राईट डाऊन अमाऊंट हिअर. आणि मग डेबिटला टायटल लिहा टू बॅलन्स कॅरीड डाऊन अमय 1 लाख आशिष 50,000. म्हणजे या पद्धतीने हे अकाउंट लगे क्लोज केलं आपण. पहिल्यांदा बॅलन्स ब्रॉड डाऊन केला 1 लाख आणि 50,000 आणि लगेचच ते अकाउंट क्लोज करून घ्या. कारण नावाप्रमाणे फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटलची अमाऊंट फिक्स राहते. आता बाकीचा प्रॉब्लेम कुठं ट्रान्सफर करायचा आहे तर तो बाकीच्या राहिलेला ॲडजस्टमेंट तो प्रॉब्लेम आपण करंट अकाउंटच्या साहाय्याने सॉल्व करणार आहोत. पार्टनर्स करंट अकाउंटच्या साहाय्याने तो आपण सॉल्व करणार आहे. त्यासाठी तो पण व्यवस्थित लक्ष द्या. बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केलं आहे आपण. आता करंट अकाउंटला पोस्टिंग येणार आहे, हे महत्त्वाचं लक्ष द्या. इथं आपण कॅपिटल पाठवलं अमयचं 1 लाख आणि आशिषचं 50,000 फुल स्टॉप. देअर ड्रॉईंग उचल अमयने आशिषने व्यवसायातून गुड्स टेकन केला असेल
their drawing Amay rupees 20,000 and आशिष रुपीज 25,000. म्हणजे अमयचं ड्रॉइंग 20,000 आहे, आशिषचं ड्रॉइंग 25,000 आहे. आता हे ड्रॉइंग आपण कुठं लिहिणार आहोत? पार्टनर करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. टू ड्रॉइंग अमय 20,000, आशिष 25,000. बघा आता पार्टनर्स हे अकाउंट क्लिअर झाले, त्याच्याकडे बघूच नका करंट फिक्स कॅपिटलकडं. आता पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला टू ड्रॉइंग बघा अमयला 20,000, आशिषला 25,000. म्हणजे ड्रॉइंग आपण डेबिट साईडला लिहितो पार्टनर्स करंटच्या. ठीक आहे. आता पुढं अँड आता इथं ॲज पर पार्टनरशिप डीड 10% पर ॲनम. PA म्हणजे वार्षिक, PA पर ॲनम, ॲन्युअली पर ॲनम. इंटरेस्ट इज अलाउड ऑन कॅपिटल. आपल्याला 10% इंटरेस्ट कॅपिटलवरती चार्ज करायचं आहे. आता कॅपिटल बघा अमयचं किती 1,00,000 आहे, आशिषचं किती 50,000 आहे, त्याच्यावरती 10% म्हणजे शेवटचा लास्टचा 0 कट केला की 10% अमाऊंट राहते. लक्षात घ्या शॉर्टकट. म्हणजे 10%चे अमयचं येणार 10,000 आणि आशिषचं येणार 5,000. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या अमय 10,000 इंटरेस्ट आलं आणि आशिष आलं 5,000 रुपये. हे इंटरेस्ट आपण पार्टनर्स करंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. कॅपिटल क्रेडिटला येतं, मग त्याचं इंटरेस्टसुद्धा आपण क्रेडिटला लिहिणार आहोत. बघा ते इंटरेस्ट हे पार्टनर कॅपिटल क्लिअर झालेलं आहे, त्याच्याकडे बघूच ना. खाली पार्टनर करंटच्या क्रेडिटला बघा फर्स्टच पॉईंट आहे बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. अमय 10,000, आशिष 5,000. म्हणजे इंटरेस्ट आपण क्रेडिटलाच लिहितो. इथं बघा कॅपिटल क्रेडिटला आहे, त्याच्यावरती 10% काढला आपण, एक लास्टचा 0 कट केला तर येते बघा इकडचं शेवटचं 0. म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल क्रेडिटला लिहायचं. कॅपिटल क्रेडिटला येतं, त्याचं इंटरेस्ट पण आपण क्रेडिटलाच लिहायचं आहे. रेकॉर्डिंग करायचे. पुढं आता अँड 12% पर ॲनम 12%, 12% पर ॲनम इंटरेस्ट इज चार्जड ऑन ड्रॉइंग. तर ड्रॉइंग आपल्याला दिलेला आहे त्याच्यावरती 12% इंटरेस्ट चार्ज करायचे. ड्रॉइंग बघा अमयचं आहे 20,000. आता या 20,000वरती 12% 12% बघा 12/100. मग हे येतं आहे 2,400. हे 12 महिन्यासाठी. इथं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगला डेट दिली नाही, त्यासाठी 6 मंथसाठी घ्यायचं आहे. म्हणजे हे 1/2 1,200 येतं आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची डेट दिली नाही, त्यामुळं 2,400 12 महिन्यासाठी येतं आहे. तर त्याच्या निम्मे घ्यायचे 1,200. कारण पार्टनरशिप फर्ममध्ये डीडमध्ये दिलेलं आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग डेट दिली नसेल तर ते 6 मंथ घ्यावं. आता हे झालं अमयचं 1,200 रुपये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आलं. आता आशिषचं बघा 25,000 रुपये ड्रॉइंग आहे. मग आता इथं 25,000 गुणिले 12 भागिले 100 ते किती येतं आहे बघा. म्हणजे इथं 3,000 रुपये 12 महिन्याला येतं आहे. तर 1/2 6 महिन्याला येईल 1,500. म्हणजे इथं अमयचं 1,200 येतं आहे आणि आशिषचं 1,500 येतं आहे. हे कॅल्क्युलेशन खाली दिलेलं आहे वर्किंग नोटमध्ये, ते पण दाखवणार आहे, पण इथं काढून दाखवलेलं आहे मी. बघा अमयचं इथं
ड्रॉइंग आहे 20,000, आशिषचं आहे 25,000, त्याच्यावरती 12% 6 महिन्यांसाठी काढायचं आहे. महत्त्वाचं लक्षात घ्या, 6 मंथ महत्त्वाचे आहेत. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बघा इथं खाली दिलं आहे का, हां इथं दिलेलं आहे बघा, तुमच्या लक्षात येईल. आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल पण 10% तुम्हाला दिलेले, 10,000 5,000 काढलेले. सेकंड बघा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बघा, आता आमईचं 20,000, 20,000 गुणिले 6 महिन्यांसाठी 6/12 गुणिले 12%, 12/100 ते येते 1,200 रुपये. आणि आशिषचं बघा 25,000 आहे, 6/12, 6 महिनेच घ्यायचे, डेट दिली नाही त्यामुळं, आणि 12% 12/100 ते येते 1,500. या कॅल्क्युलेशननुसार केलं तरी चालू शकतं. म्हणजे या पद्धतीने आपल्याला त्यांनी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग वर्किंग नोटमध्ये सुद्धा दिलेलं आहे, 1,200 आणि 1,500, 1,500 रुपये. आता हे लिहायचं कुठं, राईट डाऊन कसं करायचं ते लक्षात घ्या. पार्टनर्स करंट अकाउंटला पहिल्याच मेथडमध्ये कॅपिटल फिक्स आहे, त्याकडे बघूच नका. पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बघा, आमईचं 1,200, आशिषचं 1,500. म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग डेबिटला लिहायचं, ड्रॉइंग डेबिटला येतं, त्याचं इंटरेस्ट पण आपण डेबिट साईडलाच लिहायचं आहे. आता पुढचा पॉईंट बघा, हेपर्यंत झालं. अमय गेट सॅलरी ₹3,000 पर मंथ. आता PM दिलेलं आहे, म्हणजे अमयला सॅलरी द्यायची 3,000 × 12 बघा, 3,000 × 12 येतं इथं, 3,000 × 12 36 36,000 येतं इथं, लक्षात घ्या. अमयला सॅलरी 12 निघून आहे, 3,000 गुणिले 12 36,000 येते. आणि आशिषला कमिशन द्यायचं आहे 5% नेट सेलवरती, विच इज ₹4 लाख. 4 लाखावरती कमिशन द्यायचं आहे. ते 4 लाख गुणिले 5/12 5/100% काढायचे, ते येतं आहे तुमचं 20,000 रुपये. म्हणजे सॅलरी येते 36,000 रुपये आणि कमिशन येतं आहे 20,000. हे सॅलरी, अमयची सॅलरी, आशिषचं कमिशन आपण पार्टनर करंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. म्हणजे सॅलरी आणि कमिशन क्रेडिटला लिहायचं पार्टनरच्या. बघा पार्टनर्स करंटच्या हे क्लिअर झालेले. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय सॅलरीज अकाउंट अमयला 36,000 रुपये, आशिषला डॅश आहे बघा. आणि बाय कमिशन अकाउंट अमयला डॅश, आशिषला 20,000 रुपये. म्हणजे सॅलरी आणि कमिशन पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे, त्यांच्या कॉलममध्ये. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला पुढं या ठिकाणी लास्टचा पॉईंट बघायचा आहे. द डिवायजेबल प्रॉफिट इज ₹90,000. आता 90,000 रुपये आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे. तो 90,000 रुपये प्रॉफिट आपल्याला 3:2 या रेशोमध्ये वाटायचा आहे. बघा इथं मी मांडतोय 90,000 गुणिले 3/5. म्हणजे या ठिकाणी 18×95 5 × 5 5 18 म्हणजे 18,000 गुणिले 3 18×3 54 येत आहे. आणि इथं परत 90,000 गुणिले 2/5 3 आणि 2 5 18,000 भागाकार येतोय. आणि 18,000 गुणिले 2 18×2 36. म्हणजे इथं 54,000 आणि 36,000 रुपये प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करून येतोय. हा 54,000 आणि 36,000 रुपये आपण
पार्टनर्स करंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. बाय नेट प्रॉफिट किंवा बाय प्रॉफिट 54,000 36,000. बघा हा प्रॉफिट आपण पार्टनर कॅपिटल क्लिअर आहे. इथं बघा पार्टनर्स करंटच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अमयला 54,000, आशिषला 36,000. म्हणजे प्रॉफिट आपण पार्टनरच्या क्रेडिट साईडला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. ठीक आहे. आता सर्व प्रॉब्लेम आपण ट्रान्सफर केलेला आहे. आता आपल्याला हे क्लोज करायचं आहे. आता हे पार्टनर कॅपिटल क्लोज करून आपण इथं कॅरी डाऊन बॅलन्स काढलेला आहे. सुरुवातीलाच फिक्स्ड राहणार आहे कॅपिटल. पण आता करंट अकाउंट बदलते ते लक्षात घ्या. फिक्स्ड मेथडमध्ये करंट अकाउंट ओपन करावं लागतं. आता या ठिकाणी आपल्याला आशिषच्या क्रेडिटची टोटल बघा 5,000 20,000 36,000 61,000 येते. तीच डेबिटला घ्या 61,000. त्यामधनं 25,000 आणि 1,500 लेस करा, मायनस करा. डिफरन्स येतोय तुमचा 34,500. डिफरन्स येतोय 34,500. म्हणजे आशिषच्या क्रेडिटची टोटल 61,000, तीच घेतली डेबिटला 61,000. त्यामधनं 25,000 आणि 1,500 रुपये वजा केले, लेस केले. फरक येतोय 34,500. 34,500. आता अमयच्या क्रेडिटची बघा टोटल किती ती 10,000 36,000 54,000. टोटल आली 1,00,000. तीच डेबिटला घ्या 1,00,000. या 1,00,000मधून वरचे 20,000 आणि 1,200 लेस करा, मायनस करा. डिफरन्स येतोय 78,800. 78,800 डिफरन्स येतोय. म्हणजे अमयचा 78,800 आणि आशिषचा 34,500 हा डिफरन्स आला. त्याला नाव द्या टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हाच कॅरीड डाऊन केला आहे करंट अकाउंटचा बॅलन्स. आता डेबिटला कॅरीड डाऊन, मग क्रेडिटला काय होणार आहे तो ब्रॉड डाऊन. म्हणजे क्रेडिटचा बॅलन्स हाच बॅलन्स आपण या ठिकाणी डेबिटला कॅरीड डाऊन म्हणजे तो लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत बॅलन्स शीटच्या. लक्षात घ्या डेबिटला कॅरीड डाऊन झाला की तो आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला करंट अकाउंट अमय आणि आशिष हे 78,800 आणि 34,500 आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. आणि कॅपिटलसुद्धा हे 1,00,000 आणि 50,000 लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. त्याचं फायनल पोस्टिंग. म्हणजे हा प्रॉब्लेम आपण फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फिक्स राहणार आहे. बाकी सर्व ॲडजस्टमेंट आपण करंट अकाउंटवरती केल्या. करंट अकाउंट क्लोज केलं आणि तेच करंट अकाउंट आपण लॅबिलिटी साईडला पोस्टिंग करायचं आहे. आता हा पहिल्या मेथडनुसार आपण प्रॉब्लेम अभ्यासला. हाच प्रॉब्लेम आपण सेकंड मेथडनुसार फ्लक्च्युएटिंग मेथडनुसार कसा अभ्यासतोय ते लक्ष द्या. ते समजलं की तुम्हाला हा पहिला प्रॉब्लेम व्यवस्थित समजला. आता आपली ही दुसऱ्या मेथडनुसार लक्षात घ्या. हा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार पार्टनर कॅपिटल अकाउंट सिंगल एकच अकाउंट तयार करायचे. मेथड दुसरी. प्रॉब्लेम तोच आहे परंतु कॅपिटल बदलतं. आता प्रॉब्लेम व्यवस्थित मी सांगतोय त्या पद्धतीने बघा, समजून घ्या व्यवस्थित. एकच अकाउंट आहे इथं, मी तुमच्या लक्षात येईल. प्रॉब्लेम फर्स्ट. मिस्टर अमय अँड आशिष आर पार्टनर्स इन द पार्टनरशिप फर्म ॲज मेसर्स राम एंटरप्राइजेस, शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो 3:2. 3:2. 3:2 रेशो आपल्याला दिलेला आहे प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा रिस्पेक्टिवली. ऑन 1 एप्रिल 2018 देअर कॅपिटल बॅलन्स वेअर अमय रुपीज 1,00,000 अँड आशिष रुपीज 50,000. अमयचं कॅपिटल 1,00,000 आहे, आशिषचं कॅपिटल 50,000 आहे. हे कॅपिटल आपण आता फ्लक्च्युएटिंग मेथडमध्ये पार्टनरच्या क्रेडिटला, पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला
बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,50,000 असं लिहिणार आहे. बघा दुसरे ही पहिले मेथड बघू नका. आता सेकंड मेथड बघा, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. या फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये सेकंड मेथडमध्ये पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश किंवा बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन अमय 1,00,000, आशिष 50,000 रुपये. म्हणजे कॅपिटल पार्टनरच्या क्रेडिट साईडला आपण या ठिकाणी ब्रॉड डाऊन केलेले किंवा बाय कॅश किंवा बाय बँक लिहू शकतो आपण. ठीक आहे. आता पुढं अँड ही द ड्रॉइंग अमय ₹20,000 अँड आशिष ₹25,000. अमयचं ड्रॉइंग 20,000 आहे, आशिषचं ड्रॉइंग 25,000 आहे. हे ड्रॉइंग आपण पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहिणार आहोत, कारण तिथे एकच अकाउंट आहे. पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला बघा, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला इथं फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये पार्टनर कॅपिटलच्या इथं डेबिट साईडला या ठिकाणी टू ड्रॉइंग अमय 20,000, आशिष 25,000 ड्रॉइंग डेबिटला लिहा. त्यानंतर पुढं बघा, म्हणजे ड्रॉइंग डेबिटला आपण पाठवलं. ॲज पर पार्टनरशिप डीड 10% पर ॲनम इंटरेस्ट इज अलाउड ऑन कॅपिटल. म्हणजे कॅपिटलवरती इंटरेस्ट आपल्याला चार्ज करायचं आहे, ते आहे 10%. मग 10% इंटरेस्ट किती येतं आहे बघा. आता कॅपिटलचा बॅलन्स आपण क्रेडिटला लिहितो, मग त्याचं इंटरेस्ट पण क्रेडिटलाच लिहायचं आहे. 10% लास्ट शून्य 10,000 रुपये इंटरेस्ट येईल आणि याचं 5,000 येईल. ठीक आहे. म्हणजे आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडलाच लिहायचं आहे. बघा पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अमय 10,000, आशिष 5,000 रुपये. म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडलाच या ठिकाणी लिहायचं आहे. पुढं and 12% per annum interest is charged on drawing. 12% इंटरेस्ट हे ड्रॉइंगवरती चार्ज करायचे. तर ड्रॉइंग आपण डेबिटला लिहिलेलं आहे, मग त्याचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सुद्धा डेबिटलाच लिहायचं आहे. 12% 6 महिन्यासाठी आपल्याला 12% 6 महिन्यासाठी ते मग अशा आपण कॅल्क्युलेट केलं होतं. 1,200 आणि 1,500 ते आलं होतं बघा. ते इथं वर्किंग नोटमध्ये पण दिलेलं आहे. ड्रॉइंग डेबिटला मग त्याचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगसुद्धा अमयचं 1,200, आशिषचं 1,500 आपण डेबिटला लिहिणार आहोत. म्हणजे ड्रॉइंग डेबिटला मग त्याचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगसुद्धा डेबिटलाच 1,200, 1,500. नेक्स्ट बघा, आता इथं दिलेलं आहे अमय गेट सॅलरी ₹3,000 पर मंथ अँड आशिष entitled to get commission 5% net sale which is ₹4 lakh. अमयला सॅलरी द्या 3,000 × 12 36,000 आणि आशिषला 4 लाखावरती कमिशन 5% 20,000 येतं आहे. ते तुम्हाला मग अशी कॅल्क्युलेट करून दिले. म्हणजे सॅलरी 36,000 येते आणि कमिशन येतं आहे ते 20,000 रुपये येते. आता हे आपण पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. बाय सॅलरी 36,000 आणि बाय कमिशन 20,000 20,000. बघा सेकंड मेथडमध्ये आपल्याला हे व्यवस्थित लक्ष द्या.
पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय सॅलरी अमयला 36,000 रुपये आणि बाय कमिशन आशिषला बघा 20,000 रुपये. तर डॅश दिलेले आहेत बरोबर, ते लक्षात घ्या. म्हणजे सॅलरी आणि कमिशन पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला तुम्ही लिहायचे आहेत. बाय सॅलरी 36,000, बाय कमिशन 20,000 रुपये. ठीक आहे. आणि मग शेवटी आपल्याला दिलेलं आहे त्यांनी लास्ट बघा काय दिलेलं आहे. द डिवायजेबल प्रॉफिट इज ₹90,000. 90,000 रुपये प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा आहे 3:2 प्रमाणे. मग अशी तुम्हाला मी दाखवलेलं आहे 90,000, लक्षात घ्या 90,000 गुणिले 3/5 ते येते 5 की 5 5 18 90 किंवा 18 95 18 त्रिक 54,000 आणि 18 दुने 36,000. म्हणजे इथं 54 आणि 36,000 रुपये प्रॉफिट येतोय. आपण तो त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केला. 3 + 2 5, 5ने भागा 3ने गुणा, परत 5ने भागा 2ने गुणा. तर या पद्धतीने 54,000 आणि 36,000 रुपये प्रॉफिट येतोय. हा प्रॉफिट आपण पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला या ठिकाणी बाय नेट प्रॉफिट लिहिणार आहोत किंवा बाय प्रॉफिट अँड लॉस अमयला 54,000, आशिषला 36,000 डिस्ट्रीब्यूट करणार आहे. बघा तो या पद्धतीने आपण एंट्री केलेली आहे, पोस्टिंग केलेलं आहे. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अमयला 54,000, आशिषला 36,000. तर या पद्धतीने 54,000 अमयला आणि आशिषला 36,000 एंट्रीज आपल्याला करायची आहे, ती केलेली आहे. तर या पद्धतीने आपण सर्व प्रॉब्लेम हा दुसऱ्या मेथडनुसार पोस्टिंग केलेला आहे. आता आपल्याला पार्टनर कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना लक्षात घ्या ते कसं करतोय ते. अमयच्या क्रेडिटची टोटल अगोदर करा. ती किती येते बघा 50,000, 5,000, 20,000, 36,000. टोटल आली 1,11,000. सॉरी, आशिषची आली 1,11,000. तीच डेबिटला लिहा आशिषच्या 1,11,000. आता 1,11,000 मधून 25,000 आणि 1,500 लेस करा, मायनस करा. डिफरन्स येणार आहे तुमचा 84,500. हा डिफरन्स महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. 84,500. 1,10,000 मधनं 25,000 आणि 1,500 गेलो, तो फरक आला तुमचा 84,500. आता अमयच्या क्रेडिटची टोटल बघा 1,00,000, नंतर 10,000, 36,000, 54,000. या 4 आकड्यांची टोटल येते तुमची 2,00,000. तीच टोटल डेबिटला घ्या 2,00,000. अमयची टोटल क्रेडिटची डेबिटला घेतली 2,00,000. आता या 2,00,000मधून हे 20,000 आणि हे 1,200 लेस करा. म्हणजे 20,000 आणि 1,200 21,200 लेस करा. फरक येतोय तुमचा 1,78,800. हा फरक महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या की हा फरक महत्त्वाचा आहे. अमयचा 1,78,800, आशिषचा 84,500. त्याला नाव द्यायचं आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन. तो बॅलन्स आपल्याला कॅरीड डाऊन करायचा आहे आणि हाच बॅलन्स आपण कॅरीड डाऊन केलेला, हा डेबिटला कॅरीड डाऊन केलेला बॅलन्स हा आपण या ठिकाणी इथं लायबिलिटी साईडला घेऊ शकतो. क्रेडिटला ब्रॉड डाऊन करा आणि त्या पद्धतीने तो बॅलन्स आपण एंट्रीज करत असतो किंवा हाच बॅलन्स आपण लायबिलिटी साईडला घेणार आहोत. तर या पद्धतीने तुम्ही हे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व करा. कोणाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकताय. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम व्यवस्थित अमय आणि आशिष तुमच्या टेक्स्टबुकमधलाच आहे, तर तो तुम्ही व्यवस्थित सुरुवातीला प्रॉब्लेम नोटबुकमध्ये लिहा आणि दोन्ही मेथडने सोडवा. फिक्स्ड मेथडमध्ये बघा, आता इथं फिक्स्ड मेथडमध्ये पहिलं जे अकाउंट आहे तुमचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ते फिक्स राहणार आहे. दुसरं जे अकाउंट आहे तुमचं पार्टनर्स करंट अकाउंट, त्यावरती सर्व
ॲडजस्टमेंट बाकीच्या प्रॉब्लेम पोस्टिंग करायचं आहे, ट्रान्सफर करायचा आहे. आणि हे झालं पहिल्या मेथडनुसार, फिक्स्ड कॅपिटल मेथडनुसार. हाच प्रॉब्लेम तुम्ही फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार, म्हणजे कॅपिटल बदलतं, त्यांनीसुद्धा सॉल्व करू शकता. त्यासाठी हा बघा, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार तुम्हाला फक्त एकच अकाउंट तयार करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि त्याचा जो बॅलन्स कॅरीड डाऊन निघणार आहे तो डेबिटला कॅरीड डाऊन झालेला क्रेडिटला ब्रॉड डाऊन दाखवला आहे तुम्हाला, तोच बॅलन्स आपण लॅबिलिटी साईडला घेत असतो. ठीक आहे, या पद्धतीने पहिला प्रॉब्लेम आपण व्यवस्थित अभ्यासलेला आहे. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेम नोटबुकमध्ये लिहा. फिक्स्ड मेथडनुसार पार्टनर कॅपिटल, पार्टनर्स करंट अकाउंट तयार करा आणि तो पहिला प्रॉब्लेम फिक्स्ड मेथडनुसार सॉल्व करा. तसंच तोच प्रॉब्लेम तुम्ही सेकंड मेथडनुसार फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार तो सॉल्व करा. आणि कुणाला काही शंका आल्या तर विचारा. ठीक आहे, या ठिकाणी आपण पहिला प्रॉब्लेम अभ्यासलेला आहे. पुढचा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत. थँक्यू.